छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामधील रेड्डी मोहडा या शिवारामधील गायरान जमिनीवर वास्तव्यात असलेल्या मातंग समाजामधील कुटुंबातील लोकांना अनेक दिवसांपासून परिसरामधील गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास द्यायचे। साहेबराव पठाण, आरिफ पठाण, आमू पठाण, अरबाज पठाण, आसिफ पठाण या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांकडून या कुटुंबाला वारंवार मारहाण करणे, शिवीगाळ करणे, महिला आणि शाळकरी मुलींची छेड काढणे असा त्रास व्हायचा। पोलिसांकडे गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे हे कुटुंब नेहमीच दबावाखाली जगत होतं। परंतु आता या गुंडांची मजल महिलांना मारण्यापर्यंत गेले। सदर कुटुंबाने ही बाब लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळवली। त्यांनी तात्काळ पीडित कुटुंबांसह पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली। यावर पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकूरवाड हे करत आहेत। या महिलेवर वारंवार अन्याय होतो, छेडछाड होतो आणि हे गारगोटी गावामध्ये काल प्रकरण घडलं आणि त्या मुलींना आडछेड करायला लागले। तू शाळेत कशी जाती, तुला आडवं तिडवं करून आणि तुमच्या इज्जती घेऊ आम्ही ना। आता पोलीस स्टेशनला जर गेले तुमचं मर्डर करून टाकू। याच्या पुढं माझ्या महिलावर कधी अन्याय झाला ते आम्ही सहन करू शकत नाही। आम्ही धरणी आंदोलन करू आणि आमचा आवाज आम्ही मातंग समाजाचा उठू। सकल मातंग समाज बसून जाऊ इथं ऑफिसला। जय लहुजी। प्रथमतः जय लहुजी। दिनांक 4 रोजी जी घटना घडलेली आहे रिठ्ठी गायरान कन्नड शहरामध्ये मातंग समाजावर अमानुषपणे महिलेवर मारहाण झालेली आहे। त्यात एक महिला गर्भवती असताना देखील काही लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्याच्याही नंतर त्यांच्या इथं 2 लहान मुली असताना त्या शाळेत जातात। शाळेत जाता येता त्यांना गावगुंड त्रास देत आहे। आम्ही बघून घेऊ, आम्ही हे करून घेऊ, तुम्ही ठाण्यात कसे जातात आम्ही बघू गुन्हा। आणि याच्यावर पोलीस प्रशासनाने पाहिजे तसे गुन्हे दाखल केलेले नाही। आमची लहुजी शक्ती सेनेच्या वतीने हीच विनंती राहील साहेबांना, योग्य ती कारवाई, योग्य ते गुन्हे दाखल झाले पाहिजे, नाहीतर लहुजी शक्ती सेना आक्रमक होऊन धरणे आंदोलन करण्यात येईल। ही साहेबांना नम्र विनंती। जय लहुजी।